नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण याआधी सुद्धा जे काही विरुद्धार्थी शब्द अभ्यासलेले होते त्यामधला आज आपण दुसरा भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता हे जे काही आजचे विरुद्धार्थी शब्द असणार आहेत ते थोडेसे अवघड स्वरूपाचे आहेत, ठीक आहे। पहिले जे आपण अभ्यासले होते ते बऱ्यापैकी त्यातले परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले होते आणि परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सोपे जे आहेत विरुद्धार्थी शब्द ते विचारले गेलेले आहेत। सहसा जास्त अवघड जे आहे किंवा जास्त खोलावर आपल्याला त्या ठिकाणी विचारले नाहीत। मात्र जरी या टीसीएस पॅटर्न नुसार किंवा जर आपण बघितलं जरी तुम्हाला या ठिकाणी या परीक्षांमध्ये जर एखाद्या वेळेस अवघड विरुद्धार्थी शब्द आला तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता यावा यासाठी आपण काही या ठिकाणी थोडेसे अवघड शब्द सुद्धा आज याच्यामध्ये घेतलेले आहेत। चला तर मग अभ्यासूयात आजचे विरुद्धार्थी शब्द। यस, बघा पहिला काय शब्द आहे? पूर्णांक शब्द आहे, ठीक आहे। पूर्णांक हा शब्द आहे। मग पूर्णांक या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय आहे मित्रांनो? अपूर्णांक, ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे। पूर्णांकचा विरोधार्थ काय? अपूर्णांक होतो, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा शब्द जर आपण बघितला, पुढचा शब्द काय आहे? उगवती आहे, ठीक आहे। मग उगवतीचा विरुद्ध अर्थ काय होतो? मावळती, ठीक आहे। उगवती आणि मावळती लक्षात ठेवायचंय। सकाळ संध्याकाळ जसं आहे किंवा दिवस रात्र हे जसे विरुद्धार्थी शब्द आहेत तशाच पद्धतीचं उगवती आणि मावळती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। पुढचा शब्द आहे बघा आपुलकी आहे। कोणता? आपुलकी आहे। आणि त्यानंतर त्याचा जर आपण विरोध अर्थ बघितला तर विरोध अर्थ काय आहे? दुरावा हा त्याचा विरोधार्थ होतो, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। आपुलकी या शब्दाचा विरोधार्थ शब्द कोणता आहे? दुरावा आहे, ठीक आहे। काही जणांबाबत आपल्याला प्रेम असतं मात्र काही जणांबाबत त्या ठिकाणी प्रेम नसतं, दुरावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर आहे सोयरा आणि त्याचा विरोधार्थ काय होतो? मग परका असा होतो, लक्षात ठेवायचंय, ठीक आहे। सोयरा या शब्दाचा विरोध अर्थ शब्द कोणता आहे? तर परका आहे, लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। बघा पूर्णांक या शब्दाचा विरुद्धार्थ अपूर्णांक, उगवती या शब्दाचा विरुद्धार्थ आहे मावळती, या आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थ आहे दुरावा आणि सोयरा या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? परका आहे। अशा पद्धतीने हे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचे, ठीक आहे। पुढे बघा कर्णकूट आहे, ठीक आहे। शब्द कोणता आहे? कर्णकटू आहे। या कर्णकटू शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? कर्णमधुर, ठीक आहे। काय आहे? कर्णकटू या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? कर्णमधुर, ठीक आहे। म्हणजे कानाला त्या ठिकाणी ऐकावंसं वाटणारा हा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगता येतो। कसा आहे? कर्णमधुर आणि याचा विरुद्धार्थ कर्णकटू, लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे बघा अपकर्ष आहे। कोणता? अपकर्ष हा शब्द आहे। मग या अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? तर उत्कर्ष आहे, लक्षात ठेवा। मग हा शब्द महत्वाचा आहे परीक्षेमध्ये तुमच्यासाठी जर बघितलं तर हा सुद्धा महत्वाचा आहे। इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर हा कर्णकटू नावाचा शब्द सुद्धा काय आहे? महत्वाचा आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला काय केलं जाऊ शकतं? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा कृपा नावाचा शब्द दिलाय। मग या कृपा नावाच्या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? अवकृपा, ठीक आहे। ईश्वराची कृपा झाली तर चांगलं होतं असं आपण म्हणतो, जर ईश्वराची अवकृपा झाली तर काहीतरी वाईट घडतं, अशा शब्दार्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। कृपा अवकृपा, यस। त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा सतेज, ठीक आहे। काय आहे शब्द? सतेज आहे। मग या सतेज या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? तर निस्तेज असा होतो, लक्षात ठेवायचे, ठीक आहे। हे महत्वाचे शब्द आहेत, परीक्षेमध्ये विचारले जातील तुम्हाला। बघा कर्णकटू या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? कर्णमधुर असा होतो। त्यानंतर अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? उत्कर्ष असा होतो। पुढे जर आपण बघितलं शब्द कोणता आहे? कृपा नावाचा शब्द आहे आणि याचा विरोधार्थ काय आहे मित्रांनो? अवकृपा आहे आणि सतेजच्या विरुद्ध अर्थ काय होतो? तर त्या ठिकाणी निस्तेज होतो, लक्षात ठेवायचा आहे। मोस्ट इम्पॉर्टंट जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत ते आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। बघा जर परीक्षेमध्ये जर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारले गेले तर कमीत कमी तीन तरी शब्द जे आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। तीन शब्द विचारणं म्हणजेच काय? तर तीन प्रश्न विचारणं आणि तीन प्रश्न विचारणं म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी तुमचे 6 मार्क त्या ठिकाणी याच्यावर असणार आहेत विरुद्धार्थी शब्दावर, ठीक आहे। मी सांगतोय कमीत कमी तीन तरी त्या ठिकाणी काय केले जातात? विचारले गेलेले आहेत। त्यासाठी विरुद्धार्थी शब्द सुद्धा काय आहेत? महत्वाचे आहेत। मग बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं तर त्या ठिकाणी काही चुका होतात। आपण काय करतो? विरुद्धार्थीचा आपण समानार्थी त्या ठिकाणी शब्द तिथं गोल करत असतो, कारण तिथं पर्यायामध्ये 4 ऑप्शन असतात, ठीक आहे। पर्यायामध्ये 4 ऑप्शन असतात। आता बऱ्याच जणांचं काय होतं बघा, तर त्या ठिकाणी इथं विधायक आहे, समजा इथं विधायक आहे, मग आता विघातक ते करत नाहीत, ते काय करतात?
अविधायक करतात. अशा चुका त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. जर विरुद्धार्थी शब्दाला जर आपण बघितलं, जे काही प्रत्येक शब्द आहे त्या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला अ लागत नाही, ही गोष्ट मला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. पौर्णिमाचा विरुद्धार्थ काय आहे, तर अमावस्या आहे. पौर्णिमाच्या विरुद्ध अमावस्या येते. ठीक आहे. कृतज्ञ जर आपण बघितलं तर कृतज्ञ हा त्याचा विरुद्धार्थ आहे शब्द. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, विघातक आहे. ठीक आहे. विधायक काम आणि विघातक काम यामध्ये काय आहेत, फरक आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सचोटी या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे, तर खोटारडा असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. पौर्णिमाचा विरुद्धार्थ आहे अमावस्या. त्यानंतर जर आपण बघितलं कृतज्ञचं काय आहे विरुद्धार्थी शब्द, कृतज्ञ आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय आहे, विघातक आहे. तर सचोटी या शब्दाचा जर आपण बघितलं विरुद्धार्थ शब्द काय आहे, खोटारडा असा होतो मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे बघूयात. बघा शब्द काय आहे, पीडा आहे. ठीक आहे. पीडा या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय आहे, आराम. ठीक आहे. पुढचा शब्द बघा पुनीत आहे. पुनीतचा विरुद्धार्थ जर आपण बघितलं गलिच्छ असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. पुढे शब्द आहे कोणता, खादाड नावाचा शब्द आहे. खादाड या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे, मिताहारी. ठीक आहे. मिताहारी त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. घाऊक लक्षात घ्या. घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, किरकोळ त्या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा. घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. बघा बघा शब्द काय होता, पीडा, विरुद्धार्थ आहे आराम. पुनीत गलिच्छ, खादाड मिताहारी, घाऊक किरकोळ. हे शब्द जे आहेत ते महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाणार आहे. यस. बघा आता यानंतर पुढचा शब्द काय आहे, खिन्न नावाचा शब्द आहे. कोणता, खिन्न शब्द आहे. मग आता खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, तर प्रसन्न त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा काही एखादी जर दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी मानवाचं जे काही मन आहे, माणसाचं मन जे आहे ते खिन्न झालं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि जर एखादा चांगला प्रसंग असेल तर त्यावेळेस काय, प्रसन्न त्या ठिकाणी आपण शब्द जो आहे तो वापरत असतो. ठीक आहे. खिन्न आणि त्याचा विरुद्धार्थ प्रसन्न. मग दुर्भिक्ष नावाचा शब्द आहे, याचा विरुद्धार्थ काय होतो, सुबता असा होतो. ठीक आहे. दुर्भिक्षचा विरुद्धार्थ सुबता लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे बघा शब्द कोणता आहे, व्यापक नावाचा शब्द आहे. कोणता, व्यापक नावाचा शब्द आहे. या व्यापकचा विरुद्धार्थ काय होतो, संकुचित होतो. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. संकुचित, व्यापकचा विरुद्धार्थ संकुचित लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा शब्द कोणता आहे, सडळ. ठीक आहे. सडळचा विरुद्धार्थ काय होतो, अखडता. ठीक आहे. अखडता हा त्याचा काय होतो, विरुद्धार्थ त्या ठिकाणी सांगता येतो. आपण म्हणतो बघा सडळ हाताने त्या ठिकाणी मदत केली. बरेच जण काय करतात, हात आपला आकडता घेतात दान धर्म करायला. तर मग अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही. सडळच्या विरोधात काय येतं, आखडता त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. व्यापकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, संकुचित आहे. दुर्भिक्षचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, सुबता आहे. खिन्नचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, प्रसन्न त्या ठिकाणी. खिन्न प्रसन्न तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यस. पुढे बघा पुढचा शब्द काय आहे, तर पुढचा शब्द आहे अनुमान. ठीक आहे. शब्द कोणता आहे पुढचा, अनुमान हा शब्द आहे. मग या अनुमान शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे, खात्री आहे. ठीक आहे. खात्रीशीर सांगणं आणि अनुमानित त्या ठिकाणी सांगणं यामध्ये काय फरक आपल्याला सांगता येतो. म्हणजे अनुमान आणि विरोधार्थ कोणता, खात्री. लक्षात ठेवा. गौण हा शब्द आहे पुढचा. ठीक आहे. गौण या शब्दाचा विरोधार्थ शब्द काय, मुख्य असा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर पुढचा शब्द कोणता आहे, कृपान नावाचा शब्द आहे. कृपांचा विरुद्धार्थ काय आहे, उदार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर शब्द आहे कोणता, कृश. ठीक आहे. कृश त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मग या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, स्थूल असा होतो. मग आता हे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंटच्या लिस्टमध्ये तुम्ही याला लिहून घ्यायचं आहे, कारण की यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. बघा शब्द अनुमान सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारला जाईल. गौण शब्द सुद्धा महत्वाचा आहे. यस. कृपान नावाचा शब्द सुद्धा महत्वाचा आहे आणि कृष्ण नावाचा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. हे चारही जे काही शब्द आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो, कारण की जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी अनुमान जर सोडलं तर बाकी जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ जर विरुद्धार्थ जर आपण बघितले वेगळ्या स्वरूपाचे आहेत. ठीक आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण हे शब्द वापरत नाही, त्यामुळे हे शब्द जे आहेत कसे आहेत, महत्वाचे आहेत. परीक्षेमध्ये विचारलं तर चुकण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हे शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. परत बघा अनुमान, खात्री, गौण, मुख्य, कृपान, उदार
आणि कृशचा विरुद्धार्थ काय आहे, स्थूल हा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे बघा बघा आता पुढचा शब्द काय आहे, क्वचित. ठीक आहे, क्वचित. मग या क्वचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, नेहमी. ठीक आहे, क्वचितच आपण म्हणत असतो काही घटना घडतात, काही घटना नेहमी त्या ठिकाणी घडत असतात. यस, लक्षात घ्या. उचित आणि त्याचा विरुद्धार्थ जर आपण बघितला काय होतो, अनुचित. ठीक आहे, पुढचा शब्द आहे आदर. आदर या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, अनादर. ठीक आहे, आदर करणे एखाद्याचा, अनादर करणं. ठीक आहे, त्यानंतर बघा हर्ष हा शब्द आहे. हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, खेद असा होतो. ठीक आहे, हर्षचा विरुद्ध काय होतो, खेद आहे. रिपूचा विरुद्धार्थ आपण जर बघितला तर मित्र. लक्षात ठेवा, रिपू त्याचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे, मित्र असा होतो. लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे बघा सुंदर हा शब्द. सुंदरचा विरुद्धार्थ काय होतो, कुरूप होतो. मग आता हे जे काही तुम्हाला इथं शब्द दिसत आहेत हे TCS ने विचारलेले शब्द आहेत. ठीक आहे, TCS ने विचारलेले हे शब्द आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, विरुद्धार्थी शब्द आहेत. अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते TCS ने मागच्या जे काही पेपर त्याचे झालेले होते, TCS ने जे काही घेतलेले पेपर होते त्या पेपर मधले हे काय आहेत, तर आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द सांगता येतात. क्वचित, नेहमी, उचित, अनुचित. आदरचा विरुद्धार्थ आहे अनादर. हर्षचा विरुद्धार्थ आहे खेद. रिपूचा विरुद्धार्थ आहे मित्र. आणि सुंदरचा विरुद्धार्थ आहे कुरूप. लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे कारण की बघा TCS आपण त्या ठिकाणी म्हणत असतो, मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे काय विचारलेलं आहे ते तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, क्वचित, नेहमी, उचितचा विरुद्धार्थ आहे अनुचित. आदरचा विरुद्धार्थी आहे अनादर. हर्षचा विरुद्धार्थ आहे खेद. रिपूचा विरुद्धार्थ आहे मित्र. सुंदरचा विरुद्धार्थ आहे कुरूप. लक्षात घ्यायचा आहे. यस, पुढे जाऊयात आपण. पुढचा शब्द काय आहे मित्रांनो, तर सुज्ञ नावाचा शब्द आहे. ठीक आहे, मग सुज्ञेचा विरुद्धार्थ काय होतो, अज्ञ होतो. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा काय शब्द आहे, कुयोग आहे. कुयोगचा विरुद्धार्थ काय होतो, सुयोग असा होतो. ठीक आहे, कुयोगचा सुयोग हा विरुद्धार्थ शब्द आहे. तर संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, असंदिग्ध. ठीक आहे, संदिग्ध, असंदिग्ध. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, शब्द आहे स्वावलंबी. ठीक आहे, काय, स्वावलंबी. मग स्वावलंबीचा विरुद्धार्थ काय आहे, परावलंबी. आता बऱ्याच जणांचं काय होतं, इथं आहे संदिग्ध, तिथं आहे असंदिग्ध. मग काही जणांचं असं सुद्धा असतं की स्वावलंबी, अस्वावलंबी, कुठंही जोडायचा नाही. ठीक आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे शब्द दिले जातील. ठीक आहे, कुयोग, अकुयोग, सुयोग, असुयोग अशा शब्द त्या ठिकाणी फिरवलं जाईल. तुम्हाला दिला जाईल सुयोग आणि याचा विरुद्धार्थ काय दिला जाईल, असुयोग. मग हे बरोबर आहे का, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, आपण सुयोगच्या पुढे लावून टाकतो आणि तो काय झाला, विरुद्धार्थी शब्द झाला. मात्र अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत. पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल, तर कन्फ्यूज करण्यासाठी असे शब्द त्या ठिकाणी टाकले जातील. मात्र त्याला आपल्याला काय करायचं नाही, बळी पडायचं नाही. मात्र मुळात काय पाहिजे आपल्याला, मग ते शब्द माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, यस. पुढे बघा सलगी आहे. ठीक आहे, सलगीचा विरुद्धार्थ काय आहे, दुरावा हा आहे. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, दुरावा आहे. परत बघा सुज्ञेचा विरुद्धार्थ शब्द अज्ञ आहे. त्यानंतर कुयोगचा विरुद्धार्थी शब्द आहे सुयोग. त्यानंतर संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असंदिग्ध. स्वावलंबी या शब्दाचा जर आपण बघितलं विरुद्धार्थी शब्द परावलंबी आहे. आणि सलगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुरावा आहे. यातले हे काही जे आहेत ते महत्वाचे आहेत, ज्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कुयोग, सुयोग एक लक्षात ठेवा. इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारण्याची शक्यता आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढचा आहे बघा सचेतन नावाचा. कोणता आहे शब्द, सचेतन. ठीक आहे, मग सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, अचेतन होतो. लक्षात ठेवा. आता इथं लागतं, मात्र बाकी सगळीकडे लागेल का, तर लागणार नाही. ठीक आहे, सचेतन या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे, अचेतन आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूयात आपण, शब्द कोणता आहे, लागू हा शब्द आहे. लागूचा विरुद्धार्थ काय होतो, गैरलागू होतो. लक्षात ठेवायचंय. काही ठिकाणी कायदा लागू असतो तर काही ठिकाणी तो कायदा गैरलागू असतो. लक्षात घ्यायचा आहे. मग पुढचा शब्द महत्वाचा आहे. शब्द कोणता आहे, लक्ष्मीपुत्र आहे. ठीक आहे, लक्ष्मीपुत्र आहे. मग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे,
दरिद्री आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्वाचा शब्द आहे तो. त्यानंतर विकारी शब्द, विकारी नावाचा शब्द आहे इथं. विकारीच्या विरोधात काय होतो? अविकारी शब्द होतो, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा यातले दोन शब्द तरी महत्वाचे मला वाटतात, ते म्हणजेच काय, लक्ष्मीपुत्र एक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. यस, सचेतन अचेतन एक लक्षात ठेवा. हे दोन शब्द जे आहेत ते महत्वाचे आहेत. परीक्षेमध्ये इतर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थ काय? अचेतन. लागूचा विरुद्धार्थ गैरलागू. लक्ष्मीपुत्राचा विरुद्धार्थी शब्द आहे दरिद्री आणि विकारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अविकारी आहे. हे तर तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे, कारण की इथं लक्ष्मीपुत्र दिलंय आणि तिकडे दारिद्र्य दिलंय. मग ह्या थोडासा जो काही फरक आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर हे दरिद्री या ठिकाणी नसेल असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. मात्र हे शब्द जो आहे तो महत्वाचा आहे मित्रांनो. हा मोस्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर नोट डाऊन करून ठेवायचा आहे. पुढे जाऊयात आपण. पुढचा शब्द आहे बघा, विसंवाद. ठीक आहे, शब्द काय आहे? विसंवाद हा शब्द आहे आणि या विसंवाद या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय आहे? सुसंवाद. ठीक आहे, लक्षात ठेवा काय असेल? सुसंवाद लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द काय आहे? विपन्न अवस्था. ठीक आहे, कोणती अवस्था आहे? विपन्न अवस्था आहे. मग या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? संपन्न अवस्था. ठीक आहे, लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, धष्टपुष्ट या ठिकाणी शब्द आहे. मग याचा विरुद्धार्थ काय होतो तर रोड आहे. ठीक आहे, धष्टपुष्ट, खाऊन पिऊन धष्टपुष्ट, काही जण त्या ठिकाणी रोड असतात म्हणजे हटकुळे असतात. यस. त्यानंतर धूर्त नावाचा शब्द आहे. ठीक आहे, धूर्त. मग धूर्तचा विरुद्धार्थ काय होतो? भोळा होतो, लक्षात ठेवा. हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. कोणता? धूर्त हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाईल तुम्हाला. परत एकदा बघा, यातले महत्वाचे काय आहेत? हे एक शब्द महत्वाचा आहे, हा एक शब्द महत्वाचा आहे आणि हा सुद्धा शब्द काय आहे? महत्वाचा आहे. तिन्ही शब्द महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, विसंवाद, सुसंवाद, त्यानंतर विपन्नावस्था, संपन्न अवस्था. ठीक आहे, धष्टपुष्ट, त्याचा विरुद्धार्थ शब्द काय आहे? रोड आहे. तर त्यानंतर जर आपण बघितलं, रोड म्हणजे ती आपली रोड नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, यस. धूर्तचा विरुद्धार्थ भोळा. काही व्यक्ती कसे धूर्त स्वभावाचे असतात किंवा धूर्त असतात, तर काही व्यक्ती कसे असतात? भोळे असतात, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, हे शब्द जे आहेत महत्वाचे आहेत. हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो, धूर्त शब्द लक्षात ठेवा. यस यस. पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे धनी. ठीक आहे, धनी म्हणजेच काय? मालक. मालकाच्या विरोधात काय जाईल मग? त्या ठिकाणी नौकर किंवा चाकर. धनी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे? चाकर हा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्यानंतरचा पुढचा शब्द जर आपण बघितला तर निराळे नावाचा या ठिकाणी शब्द आहे आणि या निराळे शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय होतो तर सारखे होतो. ठीक आहे, निरनिराळे, सारखे सारखे. ठीक आहे, एक सारखे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. निराकार हा शब्द आहे. निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर साकार आहे. ठीक आहे, ईश्वर कसा आहे? निराकार आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? साकार आहे, लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे चिरकाल. ठीक आहे, शब्द काय आहे? चिरकाल आहे. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? अल्पकाळ. ठीक आहे, चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी आणि अल्पकाळ टिकणाऱ्या गोष्टीमधला फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. बघा, मग यातले महत्वाचे कोणते आहेत तर यातले महत्वाचे आहेत, चिरकाल हा शब्द महत्वाचा आहे, निराकार हा शब्द महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, धनी या शब्दाचा विरुद्धार्थ चाकर, निराळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सारखे, निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द साकार आहे आणि चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अल्पकाळ आहे, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर आपण बघितलं, हे जे काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तुम्हाला अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये जशास तसे विचारले जातील मित्रांनो, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, जशास तसं तुम्हाला काय केलं जाईल? हे जे काही शब्द आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातील. कारण की जर आपण बघितलं, TCSचे जर आजपर्यंतचे पेपर काढून बघितले तर यातले जशास तसे जे काही आपण इथं घेतलेले आहेत तेच त्यांनी त्या ठिकाणी डबल विचारलेले आहेत. ठीक आहे, डबल तेच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट जे काही विचारलेले प्रश्न होते TCSने ते त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये हे विरुद्धार्थी शब्द घेण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे, मी यातले तुम्हाला परत एकदा काही महत्वाचे जे असतील ते परत एकदा मी रिपीट करतो. ठीक आहे,
एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चिरकालचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अल्पकाळ आहे. ठीक आहे. निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? साकार असा होतो. यस. त्यानंतर जर आपण बघितलं विपन्नावस्था आहे, त्याचा विरुद्धार्थ काय? संपन्नावस्था होतो. ठीक आहे. दष्टपुष्ट, दष्टपुष्टचा विरुद्धार्थ आहे रोड. धूर्तचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर भोळा असा होतो. पुढे जाऊयात, मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे आपल्या याच्यामध्ये, तर सचेतन हा शब्द दिलाय. सचेतनचा विरुद्धार्थ काय होतो? अचेतन होतो. त्यानंतर जर आपण बघितलं लक्ष्मीपुत्र हा एक मोस्ट इम्पॉर्टंट शब्द आहे, याचा विरुद्धार्थ काय होतो? दरिद्री होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर बघा सुज्ञ हा शब्द लक्षात घ्या. सुज्ञचा विरुद्धार्थ काय? अज्ञ आहे. त्यानंतर कुयोगचा काय आहे? सुयोग आहे. हे एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आणि जर आपण बघितलं संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? असंदिग्ध आहे. पुढचा काय आहे इम्पॉर्टंट शब्द बघूयात आपण. क्वचित आहे. ह्या स्लाइडवरचे तर सर्वच काय आहेत? मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला जशाच तसं त्या ठिकाणी विचारलं जाईल. बघा क्वचितचं काय आहे विरुद्धार्थ? नेहमी आहे. उचितचं काय आहे विरुद्धार्थ? अनुचित हा शब्द आहे. आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनादर आहे. हर्ष लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. हर्षचा विरुद्धार्थ खेद आहे. रिपू मित्र विरुद्धार्थी शब्द आहे. सुंदर कुरूप हे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात राहील. यस. पुढचा आहे अनुमान. अनुमानचा विरुद्धार्थ खात्री आहे. गौण विरुद्धार्थ मुख्य. ठीक आहे. कृपांचा विरुद्धार्थ उदार. क्रोशचा विरुद्धार्थ स्थूल लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत हे सुद्धा. पुढे जाऊयात आपण. खिन्न प्रसन्न हा शब्द सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दुर्भिक्ष सुबता परत एकदा महत्वाचा हा आहे. ठीक आहे. दुर्भिक्ष आणि याचा विरुद्धार्थ शब्द सुबता आहे. व्यापक संकुचित हे आपल्या लक्षात राहील. सडळ अखडता हे सुद्धा तुमच्या लक्षात राहील. दुर्भिक्ष लक्षात ठेवा. सुबता हा शब्द त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द त्याचा सांगता येतो. पीडा आराम. पुनीत गलिच्छ. यस. खादाड या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? मितहारी आहे. घाऊक किरकोळ तुमच्या लक्षात राहील. इथं सुद्धा जर आपण बघितलं हा शब्द महत्वाचा आहे. कृतज्ञचा विरुद्धार्थ शब्द काय आहे? कृतज्ञ आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि सचोटी हे एक महत्वाचा शब्द आहे, ज्याचा विरुद्धार्थी शब्द काय? खोटारडा असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. पुढे बघा कर्णकटू नावाचा शब्द आहे मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? कर्णमधुर असा त्या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थ आपल्याला सांगता येतो. हा सुद्धा महत्वाचा शब्द आहे. पुढचा काय आहे? अपकर्ष आहे. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उत्कर्ष आहे, लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं सतेज निस्तेज कृपा अकृपा तुमच्या लक्षात राहून जाईल. पुढे जर आपण बघितलं तर यातले सुद्धा काय तर सोपे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. पूर्णांक अपूर्णांक उगवती मावळती हे तुमच्या लक्षात राहून जाईल. यस. तर अशा प्रकारे हे जे काही आजचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द होते ते विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. यानंतरचं जे काही आपलं लेक्चर असेल तर त्या लेक्चरमध्ये जे काही साहित्यिक असतील आणि त्या साहित्यिकांचं जे काही प्रसिद्ध साहित्य आहे त्या साहित्यांवर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवूयात. प्रत्येक गोष्ट जी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाणार आहे त्या प्रत्येक गोष्टीवर आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी ही सिरीज जी आहे तुम्हाला फॉलो करायची आहे. परीक्षेपर्यंत तुमचं काही त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत? कव्हर करणार आहोत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? व्यवस्थित तयारी त्या ठिकाणी तुमची ठेवायची आहे मित्रांनो. यस. तर थांबूया त्या ठिकाणी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.